जीवन बघा. आज लाखोनी भाविक वारीच्या माध्यमातून पंढरपूरला जातात, वारीच्या माध्यमातून आळंदीला जातात. लाखोनी गर्दी आहे. 4-4, 5-5 तास आमच्या माऊलींच्या दर्शनाकरता लाखोनी लोक उभे राहतात. पण त्याच माऊलींच्या दर्शनाकरता जी लोक उभे राहतात ना महाराज, त्या ज्ञानोबारायांना सुद्धा लोकांनी शिव्या दिल्या. त्या ज्ञानोबारायांना सुद्धा लोकांनी खायला काही वाढलं नाही. त्या ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा हा प्रसंग त्यांना बघावा लागला. आणि म्हणून आमच्या मुक्ताबाईनं सांगितलंय महाराज, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पाव न मनाचा, योगी पोटाला भूक लागली ज्ञानोबारायांच्या. आमचे विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा, विश्व माऊली ज्ञानोबाराय, सोपान काका आणि आमची लहानी मुक्ताबाई. साधूच्या जीवनामध्ये सुद्धा असा प्रसंग आहे. काय प्रसंग आहे साधूच्या जीवनात? ज्ञानोबाराय भुकेनं व्याकुळ झाले आणि गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. पण लोकांनी त्यांना टोचून बोलायला चालू, त्यांचा द्वेष चालू केला. पण संत उदार असतात. ज्ञानोबाराय काहीच बोलत नव्हते. मायबाप काहींनी तर आमच्या ज्ञानोबारायांच्या त्या जोळीमध्ये ज्यावेळेस मधुकरी मागायला जायचे ना, आमच्या ज्ञानोबारायांच्या जोळीमध्ये माती टाकावी. आणि एखाद्यानं जर पीठ दिलंच, काही खायला जर दिलं, तर काही माणसं अशी होते की आमच्या ज्ञानोबारायांची ती जी झोळी आहे ती काढून मातीमध्ये टाकून द्यायचे. ते ज्ञानोबारायांना खाऊ देत नव्हते महाराज. असा बिकट प्रसंग आमच्या ज्ञानोबारायांवरती सुद्धा आहे. अहो तुकोबारायांवरती सुद्धा हा बिकट प्रसंग आहे. अनेक साधू असे ज्यात जोपर्यंत होते तोपर्यंत लोकांनी त्रास दिला आणि एकदा निघून गेले, मग लोकांना त्यांची किंमत कळायला लागली. आज पण आपलं तसंच असेल महाराज. आपल्यावरती कृपा बाबांनी केली, पण आज तुम्हा सगळ्यांना बाबांची आठवण येत असेल. पण ऐका, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रघुनाथ बाबा आपल्या सोबत आहे बरं, आणि ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत. आणि म्हणून संताच्या जीवनामध्ये सुद्धा हे प्रसंग आहे. संताच्या जीवनामध्ये सुद्धा त्रास आहे. आणि हा त्रास ज्ञानोबारायांना सुद्धा झाला महाराज. साहे जना साहे अपराध जनाचा
सुद्धा. हा, आणि म्हणून साधूच्या जीवनामध्ये सुद्धा हा तास आहे. साधूला सुद्धा हे सर्व बघावं लागतं. पहिली गोष्ट सांगितली विश्वाच्या मालकाचं नामचिंतन. दुसरी गोष्ट सांगितली जीवनामध्ये कर्म चांगले असावे. आणि या साधूंनी आपल्या जीवनामध्ये हेच केलं आणि हे केलं म्हणून त्यांच्या जीवनातला शेवट गोड झाला. हे महाराज सांगतायत अभंगाच्या प्रथम चरणात. शेवट तो भला 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 हो शेवट तो भला शेवट तो भला हो शेवट तो भला माझा बाहू गोड झाला माझा बाबू गडला माझा बाहू गोड झाला आनंदाच्या बाहेरा हो आनंदाच्या बाहेरा शेवट तो भला माझा बाहू गोड झाला बहु गोड झाला माझा 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 बहु गोड झाला एकदा जोरदार टाळी वाजवा. शेवट तो भला माझा बहु गोड आज हा माहोल बघून ही भक्त मंडळी बघून आज रघुनाथ बाबा सुद्धा म्हणत असतील काय शेवट तो भला माझा बहु गोड साधूचा शेवट नक्कीच गोड होतो दादांनो. याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास कशा करता शेवटीचा दिवस गोड व्हावा शेवटीचा दिवस वैकुंठवासी या महाराष्ट्राचंच नाही तर भारताचं वैभव त्यांनी गायलेले हे चाले महाराज. शेवट तो भला शेवट भला यासाठी केला शेवटीचा दिवस गोड व्हावा गोड व्हावा
राजासाठी केला होता अट्टास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. या साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली, योग्य मार्गावरती चालले, योग्य कर्म आपल्या जीवनामध्ये केले आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण संतांचा शेवट कधी गोड होतो? ज्यावेळेस आपल्या माहेराला जाऊ, आपल्या भगवंताला भेटू, आपल्या देवाला भेटू, त्यावेळेस आपला शेवट गोड होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आलेनी